तुम्ही या सगळ्या बिझनेसमध्ये, या सगळ्या लाईनमध्ये कुणामुळे आला, कुणाला श्रेय द्याल? तुम्हाला का स्वतःची काही भूमिका असते की मी यांच्यामुळं या व्यवसायात आलो किंवा यांचा सपोर्ट झाला, यांची इन्स्पायरिंग होती, यांची प्रेरणा होती, असं काही? नाही, काका आहेत. काकांचा व्यवसाय होता, म्हणजे काका मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहेत, तर काका बऱ्यापैकी चांगल्या लेवलला बिझनेस करत होते. तर काकांमुळे ते एक कायम मग काकांमुळे ते डोक्यात असायचं की व्यवसायात काही ना काही करायचं आहे. तर मग तो काका एक मी व्यवसायात येण्यासाठी काकाचं हे असायचं. आणि त्यानंतर मग लग्नानंतर वाईफचंही हे होतं की वाईफही मोटिवेट करायची की ठीक आहे. म्हणजे ॲक्च्युली कसं आहे की पहिलं माइंडसेट असतो की घर चाललं पाहिजे, त्यावेळेस सॅलरी येणं गरजेचं आहे. पण वाईफशी कधीही बोलत राहिलं की ती जॉब करायची त्यावेळेस, तर तिचं एकच असायचं की मी बघून घेईल, तुला काय करायचं ते करून घे. म्हणजे तो फ्रीडम असल्यामुळे तो एक आणखीन इझी होतं. अच्छा, तो एक चॅलेंज असतो बऱ्याचशा म्हणजे लोकांना. थोडक्यात असं होतं की तुम्ही जरी हे सगळे उद्योग व्यवसाय सुरू केले होते, हो, तरी मिसेस जॉब करत जॉब होत्या. करत होते. त्यामुळे जर एक इंजिन सुरू होतं, हा, मी घर चालवतो. घर चालू होतं. मी माझा इन्कम त्यावेळेस झिरो होता, ऑलमोस्ट झिरो होता. त्यामुळं घर तिच्या सॅलरीवरती चालायचं. मग आता पण ते जॉब करतात की नाही, आता तुमचा व्यवसाय फुल टाइम ती आहे. पूर्ण वेळ बिझनेस? बिझनेसचं फायनान्स ती बघते. ओके.